नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीशी संबंधित एक मोठी अपडेट पुढे आली आहे। ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉस तर्फे एक खूपच अनफेअर डिसिजन पाहायला मिळाला, ज्यामुळे प्रेक्षक सध्या बिग बॉसवर चांगलेच नाराज असल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे। अंकिता ऐवजी निक्की कशी काय टॉप 3 पोझिशन डिझर्व करते, हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये अंकिता प्रभू वालावलकर हिला निक्की तांबोळीच्या आधीच एलिमिनेट करण्यात आलं। बिग बॉसचा हा निर्णय अनेकांच्या ॲक्सेप्ट करण्यापलीकडचा होता, कारण प्रेक्षकांना आतापर्यंतच्या वोटिंग ट्रेंडचा बऱ्यापैकी अंदाज आहे आणि नक्कीच अंकिता वालावलकर निक्कीपेक्षा वरची क्रमवारी डिझर्व करते। आतापर्यंतच्या सर्वच वोटिंग ट्रेंडमध्ये अंकिता टॉप 3 स्पर्धकांमध्ये राहायची, तर निक्की आणि जान्हवी नेहमीच बॉटमला राहिलेल्या आहेत। तेव्हा बिग बॉसचा हा निर्णय फारच अनफेअर होता असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे। काहींनी तर असे म्हटले की बिग बॉस आणि निक्कीमध्ये आधीच एक कॉन्ट्रॅक्ट झाला होता की काहीही झालं तरी तिला टॉप 5 किंवा इव्हन टॉप 3 मध्ये नक्कीच पोहोचवण्यात येणार, मग तिकडे वोटिंगद्वारे कितीही मते तिला मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? निक्की तांबोळी अंकिता वालावलकर पेक्षा वरचं रँकिंग डिझर्व करते का? तुमचं मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।